नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गुलगुले किंवा त्याला गोड भजी पण म्हणतात. तर ही गुळाची पण बनवतात किंवा साखरेचं पाणी करून त्याचीही बनवतात. पण मी हे गुलाबजाम बनवलेले त्याचा पाक आहे त्याच्यापासून बनवते. अतिशय सुंदर लागतात ही. म्हणजे मी प्रत्येक वेळी गुलाबजाम बनवले की तो पाक राहिल्यावर तो काय करणार, त्याच्या एक तर मग गोड दशम्या बनवते किंवा गोड भजी बनवते. आणि गुलाबजामला पाक हा जास्तच लागतो, नाहीतर मग काय होतं गुलाबजाम आत कच्चेच राहतात. गुलाबजाम पूर्ण बुडतील असा पाक बनवायचा असतो, म्हणून मग मी तो जास्त पाक बनवलेला. मग तो हा 1 कप आहे गुलाबजामचा पाक माझ्याकडे साखरेचा. आणि हे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा ओला नारळ खाऊन घेतलेला आहे आणि चवीपुरतं अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. याला जास्त मीठ लागत नाही. आणि गुळाची केली तर त्याला मीठ अजिबात लागत नाही, कारण गुळात मीठ असतं. पण साखरेच्या याला चिमूटभर मीठ जर घातलं तर त्याने चव एकदम छान लागते. आता आपण पीठ भिजवून घेऊया. हे मी मोठं भांडं घेते. इथे हा पाक यात घालून घेते. मस्त हा केशराचा रंग वगैरे एकदम छान होतात हे गुलाबजाम. एकीकडे मी तेलही तापत ठेवते. तर आपण ह्यात चिमूटभर मीठ घालून घेऊया पाकात. आणि हे ओलं खोबरं पण घालून घेऊया. आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि मग जेवढं या पाकात पीठ बसेल गव्हाचं तेवढं घालायचं आहे आपल्याला. आणि भज्यासारखं याचं पीठ भिजवायचं आहे. जास्त पातळ नाही भिजवायचं किंवा घट्टही नाही भिजवायचं. पण भजी बनवताना जसं पीठ बनवतो तसं बनवायचं आहे. आणि याच्या गुठळ्या नाही होऊ द्यायच्या आहेत. हे बघा, आपलं इथे छान असं पीठ भिजवून झालेलं आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. हे बघा. आणि आता आपण याचे छान गोल गोल भजी बनवून घेऊया. हे बघा, इथे आपलं तेल तापलंय. तरी पण आपण थोडंसं टाकून बघायचं आहे. लगेच वर आलं आहे, समजायचं आपलं तेल तापलं आहे. भजी टाकताना गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराची भजी बनवून घ्यायची. गॅस मी आता मध्यम करते, जास्त मोठा नाही करायचा आपल्याला. आणि हे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि असे हळूहळू हे झाऱ्याने असं त्याच्यावर तेल उडवायचं आहे, म्हणजे ते सगळे सारखे तळले जातात. खोबऱ्यामुळे याची चव खूप छान लागते. हे बघा, याचा रंग कसा बदलायला सुरुवात झाली आहे.
आता आपण हे बघा पलटी करून घेतलेत, कारण दोन्ही साईडने झाले पाहिजे ते. हे एका वेळी जास्त नाही घालायचे आहेत, नाहीतर ते गोड असल्यामुळे एकमेकाला चिकटतात. एका वेळी असे 5-6 घालायचे आहेत. मध्यम गॅसवर छान असे तळून घ्यायचे. गॅस मोठा जर केला तर ते वरून काळे होणार आणि आत कच्चेच राहणार. म्हणून गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि असे सतत असे हलवत राहायचे, म्हणजे ते सगळीकडे सारखे तळले जातात. आणि हे बघा इथे आपली भजी छान अशी तळून झालेली आहे. ही मऊच राहतात भजी. हे बघा छान अशी भजी तळून झाली. आपण अजून भजी बनवून घेऊया. परत भजी घालताना गॅस कमी करायचा आहे. अशी लांब लांब सोडायची आहे. हे बघा अशी मोकळी करून घ्यायची, तेल उडवून. ते आपोआप सुटतात. गॅस मी बारीक केलेला आता मध्यम करते. खूप छान झालेली आपली भजी. त्या पाकात केशर पण होतं, त्यामुळे रंगही सुंदर आलेला आहे. हे बघा आणि तुम्ही जे माझे हे व्हिडिओ बघतात तेव्हा व्हिडिओच्या खालीच लाईकचं हे असतं, ते त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ माझा लाईक करायचा आहे. आणि तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया, त्याही नेहमी कळवत राहायचं आहे, मला रिप्लाय टाकायचा आहे. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ संपल्यावर शेवटी तुमच्या स्क्रीनवर जो लोगो येतो पिवळ्या रंगाचा, त्यावर क्लिक करायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब हे एकदाच करायचं असतं. हे बघा ही भजी आपली तळून झालेली आहे. मी काढून घेते. असा रंग आला पाहिजे. हे बघा एकदम छान अशी भजी झालेली आहे. आपण अजून घालून घेऊया. नेहमी घालताना आणि काढताना गॅस एकदम कमी करायचा असतो.
हे बघा, मी आता परत गॅस मध्यम करते. कुठलीही भजी बनवताना गॅस मोठा नाही पाहिजे, मध्यम गॅसवरच तळायची असतात. त्याने मग कसं आतपर्यंत छान तयार होतो पदार्थ आपला. हे बघा, आपली इथे अतिशय मस्त गोड गुलगुले तयार झालेले आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.